नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहताय DS न्यूज. सर्वप्रथम आपण सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. बातमी आहे दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये एक महत्त्वाची मोठी घडामोड समोर आली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर माध्यमांसमोर आलेल्या केजरीवाल यांना भावना अनावर झाल्याचं पाहायला मिळालंय. या प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर समाजसेवक अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर कठोर शब्दामध्ये टीका केलेली होती. मात्र आता न्यायालयीन निकालानंतर अण्णा हजारेंनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केजरीवाल दोषी नसतील म्हणूनच न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केलं असं अण्णा हजारे म्हणाले. तसेच केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी समाज आणि देशाच्या हितासाठी काम करत राहावं, जात धर्म पंथ पक्ष न पाहता जनतेसाठी कार्य करावं असा सल्लाही अण्णा हजारेंनी दिलाय. या निर्णयानंतर दिल्लीच्या राजकारणामध्ये नव्या चर्चेला उधाण आलं. न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे. आमचा देश न्यायव्यवस्थेच्या आधाराने चाललेला आहे. न्यायव्यवस्थेने दिलेला निर्णय प्रत्येक नागरिकाला मान्य करावा लागेल. न्याय येते, तिला नाकारता येणार नाही. म्हणून न्यायव्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था असल्यामुळे तिला मला विकार करता येणार नाही. जो न्याय व्यवस्था सर्वोच्च व्यवस्था आहे. आता हे अरविंद केजरीवाल, मनोज सिसोदिया हे आमच्या पटणीतले कार्यकर्ते आमच्या बरोबर काम केलं त्यांना आम्हाला वाईट कसं म्हणणार रे? त्यांना आम्ही पाहिलेलं आहे, त्यांच्या घरी गेलेलं आहे. त्यांच्या अनेक वेळेला त्यांच्या घरी जाऊन काही वेळेला मला यांनी संध्याकाळ उशीर झाला म्हणून थांबून मला सकाळी एअरपोर्टला सोडलेलं आहे. अरविंद गेले हे कार्यकर्ते यांना वाईट कसं म्हणणार नाही? पण सत्याच असं. ओके, आता काय सल्ला द्याल त्यांना राजकारणामध्ये? तुम्ही समाजकारणामध्ये त्यांना काय सल्ला द्याल? सल्ला द्यायचं झालं तर एवढाच मी म्हणेल की हा देश लोकशाहीवादी देश आहे. फार दुरून आला हा देश सही सुरळीत चालला असं वाटतं तर जाती पाती धर्म वंश पक्ष पार्ट्या बाजूला ठेवा आणि समाज आणि देश डोळ्यासमोर ठेवून चालत राहा.